रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. संजय राऊतांनी म्हटलंय, स्वतः तुम्ही नेहमी म्हणायचे की इंडिया आघाडी टिकणार नाही, होणार नाही. आता संजय राऊतच म्हणतात की इंडिया आघाडी कुठे गेली, हवेत गेली की जमीन गरज झाली. कसं बघताय इंडिया आघाडीकडे? इंडिया आघाडी मुळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीपुरती बनायचा प्रयत्न झाला होता, परंतु ज्या पक्षांना स्वतःचं अस्तित्व नाही असे अनेक पक्ष त्यामध्ये इन्व्हॉल्व झाले. जवळपास 27 पक्षाचं मिळून झालेलं ती इंडिया आघाडी, ती लोकसभेमध्येच त्याचा धुव्वा उडाला होता. आणि संजय राऊत सारखे त्यांचे दलाल हे इंडिया आघाडी किती मजबूत आहे, मग देशाचा पंतप्रधान कोण होणार, तर राहुल गांधी पासून ते उद्धव ठाकरे पर्यंत यांचे नाव चर्चेत आणण्याचा प्रयत्न करत होते. आजची अवस्था उबाटाची अशी आहे की त्यांना काँग्रेस साधा त्यांचा फोनही घेत नाही, फोनही करत नाही. शरद पवार त्यांना विचारत नाही. आज त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते इंडिया आघाडीसाठी नाही, फक्त काँग्रेससाठी दिले. काँग्रेस आता कुठे आहे हे ते शोधत आहे आणि उद्या हेच वाक्य ते शरद पवारसाठी सुद्धा यूज करणार आहे. म्हणून आता ही आघाडी वगैरे काही राहिलेली नाही आणि याचा परिणाम आता अकेला चलोरेच्या भूमिकेत उबाटाला चालावं लागेल आणि त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. ज्यांच्या जोरावर हे गर्जना करत होते, आता त्यांनी यांची हवा काढून घेतली. त्यांनी ट्विट केलं, एकनाथ शिंदे बकऱ्याचा फोटो ट्विट केलाय, खबरपत्राची लिखा हे सांशिक गट असं म्हणजे. अहो, असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं. संजय राऊत, आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही. तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला त्या राहावं लागणार आहे. म्हणून आमच्यावर कितीही ट्विट केलं, आमच्यावर काही केलं तर आमचं अस्तित्व, जी घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेत केली होती, 40च्या पेक्षा एकही आमदार कमी झाला तर शेती करायला जाईल, आज त्यांनी 60 आणलेत आणि तुमचे असलेले आमदार कुठे गेलेत हे थोडं लक्षात घ्या, मग इतरांवर टीका करा. एकनाथ शिंदे हे तुम्हाला पुरून उरलेले आहेत, हे अख्खा महाराष्ट्र जाणतो. त्यांनी याचं उत्तर देताना असं म्हटलं की महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे. त्या बकऱ्याला उभं केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे, फार शांतपणा केला तर मारू, असं दिल्लीत या बकऱ्याच्या कानात सांगितलेलं आहे. संजय राऊतला इतरांवर टीका करण्यामध्ये काय आनंद बोलतो माहित नाही. आम्ही लाकडाच्या याच्यावर उडक्यावर उभे आहोत, कशावर? तुला काय करायचं काय? आमच्या ताकदीचा अंदाज आला नाही का आणखी? आम्ही ठरवलं तर काय करू शकतो हे तुम्हाला दिसलं नाही का चित्रात? एकच झटका, एकच चिमटा घेतला तर लाहीलाही झालेली तुमची. तुम्हाला नेस्ता नाबूद केलंय आम्ही. आणि तुमची अवस्था आज जी आहे ना, ती महाराष्ट्रातल्या कुणालाही सांगा, चला उबाटात प्रवेश घ्यायचा तर तो पळतो, पाय लावून पळतो, तो तुमच्याकडे यायला तयार नाही. आणि एक तुम्हाला मी सांगतो की या काही दिवसामध्ये त्यांच्याकडचे जे काय आहेत ना मान्यवर, जे यांना कंटाळलेले, यांच्या जाचाला कंटाळलेत ना, त्या सर्व मान्यवरांचा प्रवेश आम्ही शिवसेनेत करणार आहोत. उद्धव ठाकरे लोकांच्या दौऱ्यावर चालले तर नारायण राणेंनी असा निर्णय दिला आहे व्यावसायिकांना की दौऱ्यावर आल्याच्या कोंबड्या वगैरे मासे वगैरे सगळं. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं एवढं काय तुम्हाला अप्रूप वाटतंय? हे कधीतरी वर्ष 6 महिन्यातून असं एखादं फेरी मारत असतं. आपली 10 मिनिटाचा दौरा, अर्ध्या तासाचा दौरा हा त्याचा ठरलेला प्रोग्राम असतो. जाणे, एक मेळावा घेणे, निघणे. अरे पक्ष कसा चालवायचा कमीत कमी त्या शरद पवार साहेबांकडून तरी शिका. तुम्ही ज्यांना नावं ठेवता ना त्या एकनाथ शिंदे साहेबांकडून शिका. दौरे कसे असतात हे फक्त फार दिवस झाले, आता घरात बसून करमत नाही म्हणून काढलेले दौरे. आणि ह्या दौऱ्याला तसा कोणताही अर्थ नाही. तुम्ही पाहाल त्या दौऱ्याचं जर तुम्ही जेव्हा चॅनलवाले जेव्हा शूट करतील त्या टायमाला तुम्हाला कळेल त्यांना मिळालेला रिस्पॉन्स कसा. मासे मटण बंदच ठेवलं पाहिजे. अरे जातात तर हा संजय राऊत जाऊन नाशिकला मटण खातो, आता हे कोकणात जाऊन मासे खातील, दुसरं काय राहिलं यांच्याकडे? रायगडच्या पालकमंत्री पदावर आज अमित शहा जेवायला प्रश्न सुटेल का रायगडच्या मंत्रिपदाचा?
आणि तुमची काय अपेक्षा आहे? अमित शहा रायगडला जाऊन तटकरेच्या घरी जेवत असेल तर त्यात काही गैर नाहीये, परंतु रायगडच्या पालकमंत्र्याचा तिढा हा सुटेल आणि रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचा असेल. नितीश राणे अंबादास झाल्यानंतर जरा मी काही जेलमध्ये जात नाही, जेलमध्ये जाण्याची माझी दिवस नाही, पण त्यांचे आणि त्यांच्या मालकाचे जेलमध्ये जाण्याचे दिवस जवळ. सगळ्या चौकशा चालू आहेत आणि अत्यंत टॉप लेवलवर चालू आहेत, अंतिम टप्प्यात आलेले आहेत. त्याचे परिणाम आता त्यांना भोगावे लागतील हे त्यांना सुद्धा समजून चुकलेलं आहे. म्हणून वारंवार देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाऊन गळा भेट घेणे, चहा पिणे, हे जे काही कार्यक्रम चालले होते ना, ते त्याच्यासाठी आहेत की कमीत कमी आम्हाला सॉफ्ट कॉर्नर द्या. परंतु तुम्ही काही जरी केलं तरी आता तुम्हाला सजेपासून मुक्तता नाहीये, तुम्हाला जेल हे तुमचं आता घर होणार आहे. कुठल्या प्रकरणात अनेक आहेत, अनेक प्रकरणे त्यांचे. पत्रचाळ घोटाळा आहेत, मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेले घोटाळे आहेत, अनेक अनेक टेंडरचे घोटाळे आहेत. या सर्व घोटाळ्याची चौकशी चालू आहेत. कॅगने सुद्धा त्याच्यात रिपोर्ट दिलेला आहे यांच्या विरोधात, आणि म्हणून त्या संबंधित जे जे कोणी असतील ते सर्वांवर कारवाई होणार आहे. एकनाथ शिंदे नेते आणि तुमच्या पक्षाचे नेते हे अमित शहा आहेत, प्रमुख तुमच्या पक्षाचे असं एक संजय राऊत. आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे तर आहेच आहे, आणि आम्हाला वरिष्ठ म्हणून जर अमित शहा मार्गदर्शन करत असेल तर आम्ही त्याला गैर मानत नाहीत. सोनिया गांधीपेक्षा अमित शहा केव्हाही चांगले, ही आमची भूमिका आहे. म्हणून अमित शहा असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील, यांचं मार्गदर्शन आम्ही निश्चित घेतो. एनडीए मध्ये असताना एकमेकाशी संबंध ठेवणं हे फक्त एकनाथ शिंदे साहेब करू शकतात. सुधीर साळवी जे तुमच्या गटात येणार होते, तुमची नाराजी दूर झाली आणि त्यांना सचिव म्हणून आता ठाकरे गटाने केले आणि महानगरपालिकेची जबाबदारी दिली. उबाटामध्ये जो कोणी नाराज होईल आणि आम्हाला वरिष्ठ म्हणून जर अमित शहा मार्गदर्शन करत असेल तर आम्ही त्याला गैर मानत नाहीत. सोनिया गांधीपेक्षा अमित शहा केव्हाही चांगले, ही आमची भूमिका आहे. म्हणून अमित शहा असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील, यांचं मार्गदर्शन आम्ही निश्चित घेतो. एनडीए मध्ये असताना एकमेकाशी संबंध ठेवणं हे फक्त एकनाथ शिंदे साहेब करू शकतात. सुधीर साळवी जे तुमच्या गटात येणार होते, तुमची नाराजी दूर झाली आणि त्यांना सचिव म्हणून आता ठाकरे गटाने केले आणि महानगरपालिकेची जबाबदारी दिली. उबाटामध्ये जो कोणी नाराज होईल त्याला तातडीनं पद दिले जातात. पक्ष सोडू नये यासाठी हा सगळा खटाटोप होतो. तुम्ही उद्या सांगा मी पक्ष सोडतोय, तातडीने तुम्हाला पद देतात, तोंडाला पानं पुसतात, नंतर त्यांचे फोन घ्यायचे नाही. ही त्यांची मोडस ऑपरेंडसी आहे, आणि म्हणून त्यांना जरी पद दिलं असेल तरी ते मनापासून तिकडे काम करणार नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुमच्या घरासमोर आणि राज्यभर सगळीकडे आज आंदोलन झालं. कर्जमाफीकडे कसं कर्जमाफी ही करायची आहे, परंतु आर्थिक अडचण सरकारची असल्यामुळे या प्रकरणात थोडा ब्रेक लागला हे सर्वांना माहिती आहे. आणि शेतकरी बांधवांना सुद्धा विनंती आहे की सरकारने दिलेले शब्द सरकारही पाळेल, परंतु त्याला जो काही विलंब लागतो त्यांनी ते समजून घ्यावं. एकदमच आलेले सरकार आर्थिक जी अडचण आलेली आहे त्यामुळे ही कर्जमाफी थोडी लागते. मुंबईत पाणी टंचाईचा विषय गंभीर बनला आहे. टँकर चालकांनी संप पुकारला आहे आणि विरोधी मार्गांना ज्या नोटीस दिल्या त्यामुळे सगळा नाव सुरू झाला. मी यावर महानगरपालिका प्रशासनाचा तो विषय अखत्यारीतला विषय असल्यामुळं त्याची दखल ते जरूर घेतील आणि सरकार याच्याकडे लक्ष ठेवेल. चिंता करू नका, एक दिवस सुद्धा जिल्ह्याच्या कामगार झाली. पश्चिम बंगालमध्ये पूर्वून बराच राडा सुरू आहे, जाळपोळ सुरू आहे, दगडफेक सुरू आहे, परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे व पोळचा जो कायदा आहे पडसाद होत आहे. पश्चिम बंगालमध्ये घडणार आहे. पश्चिम बंगाल असेल, हैदराबाद असेल, या ज्या ज्या ठिकाणी निजाम राजवटी होत्या किंवा ज्या ठिकाणी यांचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. पण सरकार त्या घटनेला सख्तपणे त्यांना मोडीत काढेल. जो कायदा पास झाला त्याची कडकपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. ते बीएमसीची निवडणूक जवळ आली की काही जणांना मुंबईची आठवण येते असं एकनाथ शिंदे म्हणाले आणि मुंबई महाराष्ट्रापासून कोणाची जुनी कॅसेट पुन्हा वाचवली. महानगरपालिका आली, मराठी माणसाचं काय झालं? विधानसभा आली, मराठी माणसाचं काय झालं? लोकसभा आली, मराठी माणसाचं काय झालं? आणि ठेकेदार कोण पोचत आहेत हे बोंबलणार. ज्यांनी या मुंबईची वाट लावली त्या निवडणुकीच्या काळामध्ये मग मुंबई आता महाराष्ट्रापासून दूर होणार, आपल्याला ती वाचवली पाहिजे. कोण तोडायला चाललंय आणि कशासाठी तोडतील? कुणाची हिंमत आहे?
परंतु अशा गोष्टी पसरवायच्या आणि त्यांना वाटतं की हा मुद्दा घेऊन फार लोक आक्रमक होऊन आता आपल्याला मतदान करतील. परंतु तो काळ आता गेलाय. आता लोकांना कळालं ही भंकस बाजी आहे. हे फक्त बोलतात, करत काही नाही. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी नेरेटिव्ह सेट करून मतं घेतली होती, आता या विधानसभेला त्यांच्या जागा त्यांना दिसलेल्या आहेत. आणि ह्या महानगरपालिकेवर यावेळेला आमचा भगवा झेंडा हा फडकणारच आहे. तहूर राणा फेस्टिवल सुरू आहे भाजपकडून असा आरोप केला संजय. मूर्खपणाचा हा कळस आहे, कळस. राजकारणामध्ये एखादी अशी घटना जी देशाच्या हिताची आहे, त्याच्यावर टीका करणं म्हणजे मूर्खपणा आहे. या प्रत्येक भारतीयाचं स्वप्न आहे की 26/11च्या हल्ल्यामध्ये जे कोणी मृत्युमुखी पडले त्यांना शिक्षा झाली पाहिजे. हे प्रत्येकाचं मत आहे. आणि यांच्यासारखे भिंडोक लोक त्याच्यावर जेव्हा टीका करतात त्या टायमाला यांना जोड्याने पहिलं मारलं पाहिजे आणि यांना फासावर लटकवलं पाहिजे अशी भावना लोकांमध्ये तयार होते. ईश्वरी विषयीची जी मृत्यू झाला सुप्रिया सुळे हत्या ती हत्या असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. सुप्रिया सुळे आक्रमकपणे पुढे आलं पाहिजे. कोणत्या डॉक्टरच्या हाताने ही हत्या झाली त्या संदर्भामध्ये आता सरकारकडे त्यांनी सुद्धा आलं पाहिजे आणि सरकारला सहकार्य केलं पाहिजे. कोणत्याही महिलेची अशा प्रकारचा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जो कोणी कारणीभूत असेल त्याच्यावर कारवाई करण्यासाठी मागणी केली पाहिजे. कोरटकर जो आहे तो काल कोर्टात जामीन मिळाल्यानंतर विमानात बसला गायब झाला. तो कुठे गेला सापडत शोध. आता याचा तपास पोलिसांना लावला पाहिजे किंवा त्याला बाहेर जाण्यापासून जर कोणी पळवलं असेल तर त्याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे. चल मानवेळ असं दिल्लीत महाराष्ट्रातील बघायला सांगितलं. हे सगळं कथोकल्पित गोष्टी हा संजय राऊत करू शकतो. आज शहा साहेबांची असेल, मोदी साहेबांची असेल, एकनाथ शिंदेचे काय संबंध आहेत हे भाजपवाले पण आणि शिवसेना सर्वांना माहिती आहे. म्हणून यांच्या ह्या बकवाशीवर आम्ही लक्ष देत नाहीत. आमची युती मजबूत आहे, मजबूतीने पुढे चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं जो कोणी काम करेल त्यांना आम्ही खड्यासारखं बाजूला काढून टाकतो. वक्फ सुधारणा कायदा जो आहे त्याच्याबाबत राष्ट्रवादीकडून निवेदन तयार करण्यात आले. नवाब मलिकांच्या नेतृत्वात या समितीकडून शहांना ते निवेदन द्यावं त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे. परंतु जो वक्फ बोर्डाचा कायदा मंजूर झालाय त्याला आमचा पाठिंबा आहे. फडणवीस आणि शिंदेने रात्री उशिरा अमित शहाची पुण्यात भेट घेतली. रीड्स कार्लटन नावाच्या हॉटेलमध्ये मुक्कामाला असताना याचाच अर्थ आमचं शिंदे साहेबांचं आणि अमित शहाचं किती सख्य आहे हे यावून दिसून येतं.